तरुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बंजारा समाजाच्या मोर्चाची आहे। कारण हैदराबाद गॅझेटवरून बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण देण्याची मागणी सुरू झाली आहे। जालना आणि बीडमध्ये आज मोर्चेही निघालेत, ज्यात बीडच्या मोर्चातून धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्यानं त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली। बंजारा आणि वंजारा एकच आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। नेमकं घडलं काय पाहूया। बंजारो बंजारो वेगळं ठका। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी करत बीड आणि जालन्यामध्ये मोठा मोर्चा निघाला। बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे सुद्धा हजर होते। पण एका वाक्यामुळे धनंजय मुंडेंच्या विरोधात बंजारा समाजामधल्या तरुणांनी घोषणाबाजी केली। बंजारा आणि वंजारा एकच आहे तसं मुंडे म्हणाले। त्यानंतर शब्द मागे घ्या, वंजारा बंजारा एक नाहीत अशा घोषणा बंजारा तरुणांनी दिल्या। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळं ठका। बंजारा समाज आणि वंजारा हे एकत्र आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल। आरक्षणामध्ये वंजारा आणि बंजारा एक नाहीये, कारण की आरक्षणाची जी मूळ मागणी आहे की आदिवासी म्हणजे ट्रायबल एसटी आरक्षणाचा लाभ बंजारा समाजाला देण्यात यावा। वंजारी समाज हा वेगळ्या प्रवर्गात आहे, बंजारी समाज हा वेगळ्या प्रवर्गात आहे। बंजारा समाजाची राहण्याची पद्धत असेल, वेशभूषा असेल, खाण्याची पद्धत असेल किंवा वागण्याची पद्धत असेल, पूर्णतः वेगवेगळ्या आहेत। पण एक वेगळं वळण लावण्याचं काम या ठिकाणी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय स्पष्टीकरण असेल ते द्यावं आणि बंजारा समाजाची ही करावी। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला। मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला, त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा आहे आणि त्यामुळे बंजारा समाजाला एसटी वर्गामधूनच आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू झालंय। 2 दिवसांआधीच धनंजय मुंडेंनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना सुद्धा लिहिलं आणि आता आंदोलनामध्ये सहभागी होऊन समिती स्थापन करून एसटी मधून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू करा अशी मागणी मुंडेंनी केली। तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। प्रत्येक समाजाची मागणी त्या त्या समाजाला न्याय मिळण्याकरता येत असतं, पण शेवटी आरक्षणाचे नियम आहे, कायदे आहे। कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू, जे काही निवेदन करते यांच्याशी चर्चा करू। आता ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला जातो त्यामध्ये बंजारा समाजाचा नेमका काय उल्लेख आहे ते देखील पाहूया। The Lebanese or Banjaras who are grain carriers, the numbers 1,72,300 of the important original tribes. म्हणजेच लबाणी किंवा बंजारा जे ऊस वाहतूक करणारे आहेत त्यांची संख्या 1,72,300 इतकी असून ही मुख्य आदिवासी जमात आहे।
इतर राज्यांचा विचार केला तर तिथे बंजारा समाज एसटी वर्गामध्ये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती म्हणजे एसटी वर्गामध्ये आहे. एसटी मध्ये 60% आरक्षण असून 46हून अधिक जाती त्यामध्ये आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विमुक्त जमाती VJA मध्ये असून 3% आरक्षण त्यांना मिळतं, ज्यामध्ये 14हून अधिक जातींचा समावेश आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलाय. बंजारा समाज हा खूप कष्टाळू आहे आणि कधी कोणाच्या आद्यामाद्यात नसतो. म्हणजे विनाकारण कोणाला विरोध न करणारा बंजारा समाज, विनाकारण कोणाला इकत भांडण घेणारा बंजारा समाज नाही. त्यांचे ते काबड कष्ट करणार, ऊस तोडणार, शेतीचे कामं करणार, खूप कष्टाळू समाज आहे. त्यांच्या जर त्याच्यात हैदराबादमध्ये गॅझेटियरमध्ये नोंदी असतील तर गरीब लोकांना दिलं पाहिजे या मताचे आपण आहे. तर सत्ताधारी एसटी समाजातल्या लोकप्रतिनिधींनी बंजारांना एसटीतून आरक्षण देण्यास विरोध केला. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींनी सरकारमधून बाहेर पडण्याचा थेट इशारा दिलाय. मी आदिवासीमध्ये जन्म घेतलाय, माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे. म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल, दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार? म्हणून मी हे जर विषय आला मी सरकारमधून बी बाहेर पडेल. पण आदिवासीमध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार. आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमातीमध्ये एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाची नोंद आहे. त्यानुसार तातडीने बंजारा समाजाला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे. 1 महिन्याची मी सूचना सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये तुम्ही हे करा, नसता आम्ही मुंबई गाठू. एसटी मध्ये कोणत्याही समाजाचा समावेश करायचा असल्यास केंद्र सरकारच्या मार्फत अनुसूचित जमाती आयोगाला करावा लागतो. त्यानंतर आयोग त्या संदर्भातला निर्णय घेतं. आता बंजारा समाजाच्या बाबतीत राज्य सरकार काय ठरवतं यावर पुढची बाब अवलंबून आहे. जालन्यामधून रामनाथ ढाकणेसह अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.